स्टार्ट। आज नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी या ठिकाणी दीक्षाभूमीच्या परिसरामध्ये खोदकाम चालू असताना दीक्षाभूमीला धक्का पोचला आहे आणि म्हणून बोधिवृक्षाला असेल दीक्षाभूमीला असेल व्हायब्रेट होऊन हा धक्का पोचलेला आहे आणि म्हणून यांच्या मशनी हा सतत चालू असल्यामुळे हे काम आम्हाला दीक्षाभूमीच्या परिसरातून बाहेर पाहिजे आहे, म्हणजे या दिवाळीच्या बाहेर पाहिजे। येणारा आमचा बौद्ध समाज अनुयायी हा खूप दुरून येत असतो आणि म्हणून आम्हाला आमच्या समाजाला बसण्याकरिता आमचे बौद्ध भिक्षू प्रवचन करत असतात आणि लोक शांत चित्ताने, कारण बौद्ध समाजच नाही तर SC ST OBC लोकसुद्धा बाबासाहेबांच्या अनुकरण, बाबासाहेबांनी जो धम्म सांगितलेला आहे, निसर्गाच्या मार्गावर चालण्याला धम्म जो सांगितलेला आहे आणि म्हणून त्या मार्गावर चालण्याकरिता त्यांनीसुद्धा प्रयत्न करत असतात आणि म्हणून सर्वांचं कर्तव्य आहे दीक्षाभूमीला काही धक्का नाही पोचला पाहिजे आणि या बोधिवृक्षाला सुद्धा काही धक्का नाही पोचला पाहिजे आणि आपली दीक्षाभूमी इथे वाचली पाहिजे आणि इथे आपलं सर्व अस्तित्व टिकून राहिलं पाहिजे आणि म्हणून येणाऱ्या 1 तारखेला सर्व बौद्ध उपासक आणि उपासिका आणि SC ST OBC लोकसुद्धा इथे दीक्षाभूमीच्या परिसरात आले पाहिजे आणि दीक्षाभूमीसुद्धा वाचली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जेव्हा बाबासाहेब इथे आले होते 14 ऑक्टोबर 1956ला, तेव्हा बाबासाहेबांनी एक वाक्य बोलले होते, भाषण संपल्यावरती, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक मोठा गुन्हेगार असतो आणि म्हणून आपण अन्याय कदापि सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही आमची दीक्षाभूमी कशी वाचवू याचा प्रयत्न करेल।